नवरात्रामध्ये बऱ्याच जणांचे 9 दिवस उपवास असतात. त्यासाठी आज आपण अतिशय पौष्टिक अशी, शरीराला भरपूर ऊर्जा देणारी आणि भरपूर वेळ पोट भरून ठेवणारी, सोबतच पचायला हलकी अशी, एक आगळी-वेगळी, अतिशय छान, मऊसूत आणि चविष्ट अशी राजगिरा आणि बगर यापासून गूळ घालून बनवलेली उपवासाची पौष्टिक खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. ही खीर आपण आज कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यामुळे अगदी झटपट फक्त 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते. त्यासाठी दूध देखील आटवावे लागत नाही. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या छानशा अशा रेसिपीला. उपवासाची पौष्टिक खीर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम इथे घेतलं आहे पाव कप म्हणजेच 1/4 कप भगर घेतलेली आहे. त्याला वरई देखील म्हटले जाते, सामाके चावल देखील म्हटले जाते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो. त्यामुळे शुगर असलेल्यांना देखील उत्तम अशी आहे. फायबर भरपूर प्रमाणात असते, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडं देखील मजबूत होतात. पुढचा घटक आहे बघा, यामध्ये 1/4 कप राजगिरा घेतलेला आहे. म्हणजे पाव कप राजगिरा किंवा ज्याला अमॅरंथ असे म्हटले जाते इंग्लिशमध्ये, ते घेतलेलं आहे. अतिशय पौष्टिक असा हा राजगिरा असतो. राजगिऱ्यामध्ये प्रथिने, फायबर आणि कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे हाडाचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कोलेस्ट्रॉल देखील कमी करते. अशी आज आपण ही बहुगुणी अशी खीर तयार करणार आहोत. सर्वप्रथम बघा, सर्वप्रथम आपण हे दोघंही धान्य 2 ते 3 वेळा पाणी घालून स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. राजगिरा आणि भगर दोघंही पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहे, जेणेकरून जेव्हा आपण ते भाजायला घेऊ, तेव्हा त्यामध्ये पाण्याचा कमी अंश राहील आणि ते पटकन असे तुपामध्ये भाजले जातील. एका बाजूला राजगिरा आणि भगर निथळत ठेवलेले आहे, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण गरम पाणी करून घेऊ. तर 1.5 कप या ठिकाणी मेजरमेंट कपने बघा आपण गरम पाणी करून घेणार आहोत. खीर बनवायला घेऊयात. त्यासाठी कुकरमध्ये बनवणार आहोत आपण आज खीर झटपट अशी. त्यासाठी कुकर घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप थोडं गरम करून घेऊ. तूप छान गरम झालं आहे. त्यामध्ये आपण आता ड्रायफ्रुट्सचे काही काप घेतलेले आहे. बदाम, पिस्ता आणि काजूचे. ते आपण थोडेसे परतवून घेऊ. असेच टाकले तरी सुद्धा चालू शकेल. पण परतवल्यामुळे क्रंची ड्रायफ्रुट्स खूप छान असे लागतात. त्यामुळे मी थोडे परतवून घेतलेले आहेत. सगळे ड्रायफ्रुट्स सोनेरी रंगावर छान असे परतवून झालेले आहेत. एका बाजूला काढून घेऊयात. आता उरलेल्या तुपामध्ये आपण राजगिरा आणि भगर जे आता चाळणीमध्ये निथळत ठेवलेले होते, ते भाजून घेणार आहोत. याच्यासाठी थोडीशी 7 ते 8 मिनिटं लागतात, परंतु मध्यम टू मंद आचेवर याला आपण घरभर असं सुगंध दरवळेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मोकळी आणि छान अशी मऊसूत अशी खीर तयार होते. 5 मिनिटं परतल्यानंतर बघा, आपली वरई आणि राजगिरा दोघांचाही रंग बऱ्यापैकी बदललेला आहे. चमच्यावर जर आपण घेतलं तर ते खाली पडत आहे, परंतु याला थोडासा अजून डार्कसर असा रंग यायला पाहिजे. तर अजून आपण याला मिनिटभर परतवून घेऊयात. मिनिटभर परतवलेलं आहे आणि आता पुन्हा आपण चेक करून बघू. हे बघा, लगेचच वरई आणि राजगिरा चमच्यावरून खाली पडत आहे. घरभर सर्वत्र छान असा सुगंध पसरलेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत. मगाशी जे आपण 1.5 कप गरम पाणी करून घेतले होते, ते गरम पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात. म्हणजे खूप छान असं अगदी मऊसूत असं 3 शिट्ट्यामध्ये आपली वरई आणि राजगिरा दोघंही छान अशी शिजून येतात. पाणी घातल्यानंतर आजूबाजूला लागलेला राजगिरा आणि भगर दोघंही व्यवस्थित असं आपण उलथन्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे. जो बाजूला लागला आहे कुकर मला ते सगळं काढून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि साधारणतः मध्यम आचेवर 3 शिट्ट्या आपण याच्या करून घ्यायच्या आहे. जेव्हा कुकरचं प्रेशर जाईल तेव्हा आपण कुकर उघडून घेणार आहोत. मध्यम आचेवर 3 शिट्या काढल्यानंतर संपूर्ण कुकरचं प्रेशर गेल्यानंतर आपण कुकर उघडून बघूयात. हे बघा, अगदी मऊसूत असं राजगिरा आणि भगर दोघंही शिजलेले आहेत. छान असं फुलून देखील आलेले आहे आपले राजगिरा आणि भगर. अगदी मऊसूत शिजल्यामुळे काय होते, की दूध आटवण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही. खूप छान मस्त रबडीदार अशी, मलाईदार अशी खीर तयार होते. पुन्हा कुकर आपण गॅसवर ठेवून घेतला आहे. त्यामध्ये पुढे आपण दूध घालणार आहोत. तापवून घेतलेलं दूध आहे. तापवून थोडं कोमट केलेलं दूध आहे. आपलं रूम टेम्परेचरचं. ते 2 कप भरून आपण या ठिकाणी दूध घालणार आहोत. 2 कप दूध अगदी पुरेसे होते. आपल्याला जर अजून थोडी पातळ खीर हवी असेल, तर आपण अजून दुधामध्ये घालू शकतो. दूध घातल्यानंतर आपण खीर अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. लगेचच ही मिक्स होते. साधारणतः फक्त 3 ते 4 मिनिटातच खीरला योग्य तो असा दाटसरपणा येतो. कारण आपल्या भगरमध्ये स्टार्च आहे ते दुधाच्या फॅटमध्ये मिसळले जाते आणि त्याला अगदी छान असा दाटसरपणा येतो. अजिबात या ठिकाणी आपल्याला दूध आटवण्याची आवश्यकता लागत नाही. कारण भगर आणि राजगिरा मऊसूत असे शिजलेले आहे. यामध्ये पुढे आपण मगाशी परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊ. म्हणजे असे छान असे कुरकुरीत असे हे ड्रायफ्रुट्स लागतात. कारण आपण यांना परतून घेतलं आहे. यानंतर 7 ते 8 केसरच्या काड्या घातलेल्या आहेत. त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि दिसायला रंग देखील खूप छान येतो आपल्या खीरचा. त्यामुळे केसरच्या काड्या घातलेल्या आहेत. साधारणतः
मिनिटभर आपण याला मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपण आता कुकरचं झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर याला उकळी काढून घेणार आहोत. साधारणतः 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर उकळी काढल्यानंतर बघू शकता आपली दाटसर अशी छान राजगिरा आणि भगोऱ्याची खीर आहे या ठिकाणी उकळून रेडी झालेली आहे. बघा अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टसर नाही. परफेक्ट अशी दूध न आटवता खीर आपली तयार झालेली आहे. यामध्ये आता छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहोत. आपल्याला जर आवडत असेल तर आपण यामध्ये थोडंसं जायफळ देखील किसून घालू शकता. कारण आज आपण गूळ वापरणार आहोत आपली खीर करण्यासाठी. वेलची पावडर घालून घेतली आहे. थोडंसं मिक्स करून घेऊ. ज्या लोकांना गूळ नसेल वापरायचा, साखर वापरायची असेल, तर यामध्ये आपण या स्टेजला साखर देखील घालू शकता. थोडी अर्ध्या कपला कमी साखर घाला. परंतु आज आपण अधिक पौष्टिक होण्यासाठी गुळाचा वापर करणार आहोत. तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही कोमटसर खीर थोडीशी कोमटसर अशी करून घ्यायची आहे आपल्याला रूम टेम्परेचरला. खीर आता कोमटसर अशी झालेली आहे. बघा, परफेक्ट अशी झालेली आहे. यामध्ये आता आपण गूळ कसा घालायचा ते बघून घेऊयात. जर आपण खीरमध्ये आधीच दूध घातलेलं असेल आणि त्या खीरमध्ये आपल्याला गूळ घालायचा असेल, अशा वेळेला 2 महत्त्वाच्या टिप त्या ठिकाणी मी सांगू इच्छिते. तर त्या टिप म्हणजे पहिली टिप म्हणजे खीर नेहमी गरम नसावी. गरम खीरमध्ये जर तुम्ही गूळ घातला तर ती फाटण्याची शक्यता असते. संपूर्ण आपली खीर त्या ठिकाणी वाया जाते. त्यामध्ये काय करायचं आहे, खीर थोडी कोमट करायची आहे आणि मग त्यामध्ये गुळामध्ये थोडंसं पाणी घालून तो गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि वितळवलेला जो गुळाचं पाणी आहे ते गाळणीने घालून त्यामध्ये घालायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण खीर पुन्हा गरम करतो, त्यावेळी ती अजिबात फाटत नाही आणि खीर अजिबात या ठिकाणी वाया जात नाही. गूळ आता आपण वितळवायला घेऊयात. त्यासाठी बघा मी 1/3 कप म्हणजेच अर्धा कपला थोडासा कमी असा गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ. अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे गूळ वितळण्यासाठी. तर मध्यम आचेवर आपल्याला हा गूळ सगळा पाण्यामध्ये ढवळून छान वितळवून घ्यायचा आहे. गुळाचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे. पाक या ठिकाणी आपल्याला अजिबात तयार करायचा नाही. गूळ वितळवला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गूळ पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळला गेलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि हे गुळाचं पाणी ताबडतोब आपण आपल्या खीरमध्ये टाकून घ्यायचं आहे. तयार केलेले गुळाचे पाणी गाळणीने लगेचच आपण या खीरमध्ये गाळून घेऊयात. म्हणजे जेणेकरून काही कचरा असेल, एखाद्या वेळेला दगड देखील असतो गुळामध्ये, तर तो निघून जाण्यास मदत होते. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आपली खीर या ठिकाणी तयार झालेली आहे. बघू शकता गूळ घातल्यामुळे अजिबात ही खीर फाटली नाही. कारण आपण महत्त्वाच्या टिप्स या ठिकाणी फॉलो केलेल्या आहे. खीर कोमट करून घेतली आणि त्यामध्ये गूळ वितळवून घातला आहे. आता ही खीर आपण पुन्हा गरम जरी केली, तरी सुद्धा ती फाटत नाही आणि खूप चविष्ट अशी तयार होते. साबुदाण्याची खीर तर आपण नेहमीच करतो, म्हणून साबुदाण्याच्या खीरला एक परफेक्ट असा ऑप्शन म्हणून अगदी पौष्टिक आणि छान पोट भरून राहील अशी ही राजगिराची आणि भगरची खीर 15 ते 20 मिनिटात तयार होणारी झटपट अशी ही खीर तुम्ही ह्या नवरात्रीच्या उपवासाला नक्कीच करून बघा. आणि गूळ घातल्यामुळे त्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे देखील प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही मुलांसाठी देखील, मुलांच्या वाढीसाठी देखील खूप छान असा ऑप्शन आहे. चवीला तर इतकी छान लागते ना, की तुम्ही एकदा कराल तर नक्की पुन्हा पुन्हा करून बघाल. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तसेच माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा. म्हणजे सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. तसेच माझ्या रेसिपीला हाईप देखील करा. हाईपमध्ये काय करायचं आहे, लाईकच्या बटनच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर हाईपचे सेक्शन येतं. त्यामध्ये तुम्ही माझ्या रेसिपीला पॉइंट देऊ शकतात. त्याद्वारे आपल्या चॅनल पुढे जाण्यास लवकरात लवकर मदत होईल. तर अशा छान-छान आणि पौष्टिक अशा भन्नाट आणि नवनवीन निरनिराळ्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.